नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. जे स्तुतीप्रिय असतात त्या लोकांचा आनंद दुसऱ्याच्या मुठीत असतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. एका साधूबाबाचा पर्दाफाश झालेला आहे. महिलांशी अश्लील चाळे करण्याचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही माहिती पडली आहे. या संदर्भात पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली आहे. सिटी न्यूजची टीम याबाबत खरं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते. येलकी पूर्णा मठाचे मठाधिपती महाराज यांच्या विरोधात आसेगाव पूर्णा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. समाजात अश्लीलता पसरवली जाते, सेक्स रॅकेट चालवलं जाते असे गंभीर आरोप महाराजांवर या तक्रारीत करण्यात आले आहेत. या संदर्भात सिटी न्यूज चमूने येलकी पूर्णा येथे जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी महाराजांची भेट घेतली. येलकी पूर्णाचा विशाल असा परिसर आहे व प्रसन्न, शांत, स्वच्छ अशा परिसरात मंदिर आहे. या परिसरात भक्तांना निवासाची सोय असून खुद्द महाराजांचाही निवास येथेच असतो. या परिसरात स्विमिंग टँक देखील आहे. भक्तांच्या सोयीसाठी हा स्विमिंग टँक असल्याचा खुलासा महाराजांनी सिटी न्यूजशी बोलताना केला. आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये ते महिलांनी तक्रार प्राप्ती अर्ज केलेला आहे. महाराज असली चाळे करत असतात. गंभीर आरोप महाराजांवर केलेला आहे. आपलं धार्मिक कार्य कोणकोणते आणि हा जो आपल्यावर गंभीर आरोप केला आहे याबद्दल आपलं मत काय? की माझं अश्लील असभ्य असं वातावरण केव्हा राहू शकत नाही. संपूर्ण गाव, संपूर्ण परिसर माझ्याविषयी आस्थावान आहे आणि तीच एक मला हिंमत आहे की त्यांच्या भरोशावर मी इथे जगतोय, वागतोय, राहतोय. पण कोणी आणि काय हा जो एक शफीक राजा पत्रकार स्वतःला म्हणवतो, हे व्यक्ती मला आता या 8-10 दिवसाआधी मिळाली आणि त्यांनी मला ते दाखवलं की आपकी हमारे पास फुटेज है आणि मी त्याला हे असं करतोय आणि तुम्हाला 10 लाख मला द्यायचे आहे. जर तुम्ही 10 लाख मला नाही द्याल तर हे मी तुमच्या सिटी चॅनलवर देणार आहे, अमुक करणार आहे, धमुक करणार आहे, आपकी फली ठिकी हो जाएंगी, ऐसा हो जाएगा. त्याने खूप काहीतरी दुःस्वप्न मला दाखवले. पण मी नेहमी आपल्या शेतीत काम करतो, मेहनतीने काम करतो. आत्ता देखील मी शेतीतून आलेलो आहे आणि नेमकं मी माझ्या त्याच्यावर शर्मावर विश्वास करतो. मी याला 10 लाख देणार तरी कुठून. आणि आता माझं एकविरा देवीत सत्संगाचं आयोजन झालं. तिथे माझ्या एका मित्राला, जे प्रभाकर महाराज आहेत, त्यांना तो व्यक्तिशा भेटला और कहा कि महाराज अभी भी हमारी तसल्ली पूरी नहीं हुई, वो 10 लाख मिलते हैं या नहीं, वरना हम सिटी चॅनल में ये सब दे देते हैं, असं त्या व्यक्तीने सांगितलं. आता या येत्या 1-2 दिवसात मी पोलीस स्टेशनला जाणार होतो, कारण हा असा व्यक्ती माझ्या विरोधात काय करतोय हे मला माहिती नाही आहे. आणि म्हणून त्यांनी काय ह्या खोट्या नाटे काय केलेलं आहे काय नाही याचं इन्व्हेस्टिगेशन चांगल्या प्रकारे व्हावं आणि जो माझ्यावरती हे तुम्ही लोकांनी आळ घेतलेला आहे किंवा काय छंद करीत आहात, मला याच्यापासून ते मुक्त करावं अशी मी आशा करतोय. मला जे व्हिडिओ क्लिप दिले आहेत हुबेहूब आपलं चित्र दिलेलं आहे आणि आपल्या विरोधात आसेगाव पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे. अगदी ना, त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, त्याचं काय ते नक्की व्हावं. मी कोर्टात उभा राहायला तयार आहे. काय असेल नसेल मी कोणत्याही बाबीनी उभं राहायला तयार आहे, माझं ते म्हणणं आहे. फक्त हे जे तुम्ही लोकांनी कोणी काय केलेलं आहे, तुम्ही जर ज्या त्याच्यामध्ये काय दिसत असेल नसेल त्यांनाही जाऊन विचाराल तर याविषयी फालतूपणा आहे हा आणि नुसतं हे खंडणी वसूल करण्याचा एक रस्ता मला दिसतोय. कारण त्या व्यक्तीने मला 2दा याविषयी, एकदा माझ्याशी प्रत्यक्ष आणि एकदा माझ्या मित्राशी प्रभाकर महाराज, आणि त्यांच्याशी आता 2-3 दिवसाआधी त्यांनी अशी विचारणा केली की हमारा हुआ है या नाही आहे. तो 10 लाखाची त्यांची भूक आहे आणि मी ती पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे ते खोटं नाटक करून मलाही खोटं टाकू इच्छितात. आता शेवटी जसं असेल, मी आलिया भोगाशी असावे सादर मी पुढे जायला तयार आहे. पण यातून मी मुक्तता इच्छितोय.
सेन्सिटिव्ह जेव्हा कोणता प्रॉब्लेम असतो, कारण माझ्या इज्जतचाही प्रश्न असतो. जर तुम्ही माझ्यासारखं दिसते म्हणून मी 4 लोकांना विचारण्यात वेळ तर करणार आहे ना, आणि त्याला जास्त वेळ नाही, 8 ते 10 दिवसाची वेळ झाली नुसती. आणि मी तुम्हाला ते सांगितलं, येत्या या 2 दिवसात मी पोलीस स्टेशनला जाणार पण होतो हे सांगतोय. लागलीच मी आलो आणि गेलो असं तर शक्य नाही ना. कुठलीही गोष्ट विचारपूर्वक व्हावी, त्या तुम्हा लोकांना विचारून करावं. आता मी हेच म्हणतोय की या 200 वर्षाच्या इतिहासाला जो हे लोक काहीतरी करीत आहेत त्याविषयी आपण माझ्या पाठीशी राहावं आणि याचा न्याय मिळावा, एवढीच माझी तुम्हा लोकांना म्हणणार आहे. सिटी न्यूजशी बोलताना महाराजांनी सारेच आरोप फेटाळले. आपल्याला 10 लाखांची खंडणी मागितली जाते, ती न दिल्याने आपल्यावर आरोप होत आहेत व हे आरोप खोटे आहेत. व्हिडिओ क्लिप दाखवली असता त्यातील व्यक्ती आपण नसल्याचं महाराजांनी म्हटलंय. या संदर्भात सिटी न्यूजने आसेगाव पूर्णा पोलिसांशी संपर्क साधला असता तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आलं नसल्याचं आसेगाव पूर्णा ठाण्याचे एपीआय आखरे यांनी सिटी न्यूजला सांगितलं आहे. 10-10:30 वाजता अमरावतीला राहणारे एक समाजसेवक त्यांनी पोलिसांना येऊन तक्रार दिली की पोलिसांना आसेगाव हद्दीमध्ये एक मठ आहे आणि या मठामध्ये काही महिलांचे लैंगिक छळ केला जातो सर. या प्रकरणात त्यांनी तक्रार दाखल केला. तो दाखल करून आम्ही आयजीटी आमच्या रेकॉर्डर घेतला आणि या प्रकरणामध्ये आता सध्या चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये जर कोणी विटनेस किंवा कोणी व्यक्ती समोर जर आलं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल. शहाळं विकणाऱ्या युवकावर पंचवटी चौकात जीवघेणा हल्ला करण्यात आला. जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाला असून लोखंडी पाईपने युवकाच्या डोक्यावर व पायावर जबर मारहाण करण्यात आली. या युवकाला रक्तबंबाळ अवस्थेत सिटी न्यूज प्रतिनिधींनी इरविनमध्ये दाखल केलं. गाडगेनगर येथे राहणारा 22 वर्षीय दीपक चिखलकर या युवकावर पंचवटी चौकात जीवघेणा हल्ला करण्यात आला. दीपक हा शहाळं विकण्याचा व्यवसाय करत होता. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचं समजते. लोखंडी पाईपने डोक्यावर व पायावर बेदम मारहाण हल्लेखोरांनी केली. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या युवकाला सगळेजण बघत होते, परंतु कोणीही दवाखान्यात नेलं नाही. स्वतःच्या अवस्थेबद्दल ओरडत असलेल्या या युवकाला सिटी न्यूज प्रतिनिधींनी रुग्णालयात दाखल केलं. राकेश जगदीश संकेत अशी हल्लेखोरांची नावं असल्याची माहिती आहे. बयान बदलल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी दोघांवर कारवाई केली आहे. राजापेठ पोलीस ठाण्याचे पीआय मानकर यांना आयुक्तालयाशी संलग्न करण्यात आलं आहे, तर पोलीस कर्मचारी अशोक गोरकुटे यांना निलंबित करण्यात आलं आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. इतवारा बाजारातील नाल्यांची स्वच्छता होत नाही. सांडपाण्याने तुडुंब भरलेल्या तुंबलेल्या नाल्यांमुळे दुर्गंध, डासांचा प्रादुर्भाव झाला असून अतिशय ओंगळवाणं रूप या परिसराला आलेलं आहे. मैनोनगिंती या नाल्यांची स्वच्छता होत नाही, त्यामुळे दुकानदारांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. येत्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची तंबी इतवारा बाजारातील दुकानदारांनी दिली आहे, कारण नगरसेवकांना तक्रार देऊनही त्याचा उपयोग होत नसल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे. इतवारा बाजारातील नाल्या दुकानदारांसाठी डोकेदुखी बनल्या आहेत. सांडपाण्याने काठोकाठ भरलेल्या नाल्यांची स्वच्छताच होत नाही. दुकानांच्या समोरूनच नाल्या गेल्या आहेत. नाल्यांमधील गाळ, कचरा काढला जात नाही, त्यामुळे पाण्याची वहिवाट होत नाही. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे आहे. नाल्यांमध्ये डास, किटाणू यांचा प्रादुर्भाव, दुर्गंधाचं साम्राज्य यामुळे इतवारा बाजारातील दुकानदार जेरीस आले आहेत. येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू, कोणालाच आम्ही मतदान करणार नाही, अशी तंबी इतवारा बाजारातील दुकानदारांनी दिली आहे. यहाँ इतवारा चौक की जो नाली है, पेट्रोल पंप से लेके चित्रा चौक तक की पूरी नाली 2 साल से ओपन पड़ी हुई है और पूरी ब्लॉक है. इतनी गंदी बात आती वहाँ कि जिसकी हद ही नहीं है. सभी लोग परेशान हैं, कई लोग गिर गए. 3 साल से खुली पड़ी है वो. हम लोग बहुत परेशान हैं. प्रशासन भी कोई इस तरफ ध्यान नहीं दे रहा. 50-60 बार एप्लीकेशन दे दिए, वो आते चेक करते और वापस चले जाते. किसी ने इस तरफ ध्यान दिया नहीं. अभी आने वाले इलेक्शन में यहाँ 2-3 हजार लोगों का जो दुकानदार है, उनके आगे नौकर है, उनके फैमिली के मेंबर्स है, उन्होंने मानसिक रूप से तैयार हो गए कि अब ये पूरा इलेक्शन ही बायकॉट करने का बहिष्कार.
इसका सब लोग बाइकआउट करने वाले हैं कि हम लोग इलेक्शन में वोट ही नहीं देंगे। तो यहाँ आके देखो कितनी गंदगी फैली हुई है, कितने लोग गिरते हो नालियों में। और 2-4 बार एप्लीकेशन किया तो वो बोलते कि यहाँ BNC के अंडर में और इसके अंडर में यहाँ पर हवाई पुल बनने वाला है। हम लोगों ने यहाँ कंप्लीट 2 साल पहले किया था ये नाली के बारे में, और सब आयुक्त, उपायुक्त, महापौर वगैरह तक हम निवेदन दे चुके और डॉक्टर साहब को भी दे चुके, विधायक साहब को। तो उन्होंने नाली का कार्य शुरू तो करवा दिया, लेकिन वो कार्य अधूरा होके पूरा छोड़ दिया कि भाई ये इसके अंडर में है, ये इसके अंडर में है, ऐसा बोल के। और 2 साल से हम करीब हर जगह जा जाके हमने अपनी एप्लीकेशन वगैरह दिया, और हर इतवारा बाजार के लिए दुकानदारों का समय समय पर टैक्स जाना, सब सुविधा बाजार से जा रही है, फिर भी हमको वो सुविधा उपलब्ध कराई नहीं जा रही है। हमारा चौक में जो नाली है 2 साल से ब्लॉक है और पूरा नाली का पानी रोड पे आ रहा है। लोगों के आने जाने में तकलीफ हो रही है। हमने कई बार निवेदन कॉर्पोरेशन कमिश्नर को दिया है, तो उन्होंने आर्जी तौर पे अपने कर्मचारियों को भेजा, साफ सुफ कर दिया, उठता फुटता, फिर गंदगी कायम की कायम है। हमारी प्रशासन से, शासन से रिक्वेस्ट है कि वो इसको ध्यान दे और इसे साफ सफाई करा के नाली तुरंत बनवाए। शहरातील शारदानगर ही उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखली जाते, परंतु या परिसराची स्वच्छतेअभावी दैना आहे। नाल्या तुंबलेल्या, फुटलेल्या नाल्या, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव, याशिवाय उखडलेले रस्ते ज्यामुळे वाहनं घसरतात, पंक्चर होतात। एवढ्याच डोकेदुखीवर थांबत नाही तर येथून ट्रकची ये-जा वाढली आहे। रहिवासी परिसरातील ट्रकची ये-जा अपघातांना निमंत्रण देते। या संदर्भात रहिवाशांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे। सिटी न्यूजने शहर अभियंत्यांशी संपर्क साधला असता अभियंते एकमेकांवर जबाबदारी लोटत आहेत। शारदानगर येथील रस्त्यांची दैना आहे, त्यामुळे नागरिकांचीही दैना होतीये। 5 महिन्यांपूर्वी रस्त्यांचं खडीकरण करण्यात आलं। आता ही गिट्टी उखडली आहे, त्यामुळे वाहनं पंक्चर होत आहेत, घसरत आहेत। शालेय विद्यार्थ्यांना त्रास होतोय। याबाबत अनेक वेळा महापालिकेला निवेदनं, माहिती दिली, मात्र उपयोग न झाल्याने रहिवाशांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे। पर ये रोड पे ये जो हालत है, इसके कारण बच्चे जो स्कूल से आते, कई बार एक्सीडेंट हो चुके हैं। 6 महीने से ये रोड बन नहीं रहा है। हम बोल के थक गए, हमारे बच्चों के एलर्जी हो गई, पूरी मट्टी इतनी उड़ के आ रही है। हम इतने परेशान है ये रोड से कि पूरे मोहल्ले वाले आप देख सकते हैं, पूरे के पूरे खड़े हैं यहाँ पर मोहल्ले वाले। तो आप इसको हम डायरेक्ट तो बोल नहीं सकते, तो हम आपके चैनल के माध्यम से हम कारपोरेशन को ये बोलते हैं कि भाई हमारा ये रोड बना के दीजिए। अब 6 महीने से आप ऐसा बना के दे दिए, रोड पूरा खराब हुआ है। लोग आ रहे जा रहे, बड़ी बड़ी ट्रकें चल रही दिन भर यहाँ से, तो इससे पूरे ये रोड के पूरे परिवार परेशान है। आप लोगों ने कभी कंप्लेंट नहीं की? कंप्लेंट अब कहाँ कंप्लेंट करें, किसके पास कंप्लेंट करें? यहाँ के जो ये है नगर सेवक था उसके पास कंप्लेंट करें, लेकिन वो कुछ एक्शन ले रहा ही नहीं, कोई एक्शन ले रहा नहीं। यहाँ पे ये यहाँ 1990 से रह रहे हैं, ये 3 बार रोड बना अभी तक, सिर्फ डामरीकरण, और 3 बार उखड़ गया आज तक के इतने सालों में। कभी यहाँ पे ट्रैफिक, फुल ट्रैफिक यहाँ जा रहा है। पूरा अमरावती शहर का जितने भी स्मशान गाड़ियां रोज यहीं जाएंगी, जितने ट्रक सब यहाँ जाते, हर चीज पूरा ट्रैफिक यहाँ डाइवर्ट हो गया। कोई रास्ते ट्रैफिक ज्यादा नहीं, सब यहीं से ट्रैफिक। जो रोड बनाने वाला ठेकेदार था उससे हमने बात की है, तो बोले भाई वहाँ जल्दी बना रहा हूँ, बस मेरे को पैसे मिलने के। भाई कोई कारपोरेशन सर सिर्फ रोड की समस्या है, फिर और क्या समस्या है आपको यहाँ पर? और नालियों की समस्या, पूरी नाली सब चौक होती है, झाड़ झूड़ करने जाते नहीं। वन वे करने को ना, ये रास्ता में बहुत ट्रैफिक हो गया है, उधर से बंद रहता है तो यहाँ सब ट्रैफिक ही ट्रैफिक चलता है। स्वच्छतेच्या नावावर येथे शून्य काम होतंय। नाल्या तुंबलेल्या आहेत, सांडपाण्याची विल्हेवाट थांबली आहे, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय। रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय। या संदर्भात रहिवाशांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत। जो सोने वाले वो तैर रहे थे घर में से, वो रात को 2:30 बजे वो हमारे नगर सेवक को उठा के लाए कि दूसरे दिन साहब, इतने सारे साहब आए, लेकिन बोले ये करेंगे वो करेंगे, सब देख के गए, लेकिन तीसरे दिन से एक जन अभी तक आया भी नहीं। ऐसा करेंगे वैसा करेंगे, कोई देख के भी नहीं आए। नहीं निकालते नाली, बोलो तो बोलते हाँ करेंगे, सब देख कर जाते। शाम लोग आते, 3 दिन देखते और चले जाते। हमको कितनी परेशानी होती बरसात में, धुपकाले में, सब पानी कीड़े। यहाँ पे तो बच्चे हैं, ऐसा लगता है डूब जाएंगे, इतना यहाँ कमर तक पानी भरता, पूरा तालाब बने रहता है यहाँ पे। जाने को हम तो रास्ता नहीं मिलता हमको, क्या बोलना आपको। सब डाल मच्छर खाते हमको, सब जन आते और चुन के आए के मुंह भी नहीं दिखाते हमको। 90% स्टूडेंट्स जाते हैं, जैसे बीआरडी कॉलेज यहीं पर है, आगे इंस्टीट्यूट है, बहुत सारे कोचिंग क्लासेस है बहुत सारे, तो वहाँ पर इतने स्टूडेंट्स यहाँ से जाते हैं।
और इतनी उनकी रफ्तार ज्यादा, जो ट्रक्स आते हैं उसकी रफ्तार ज्यादा होती है, उससे हमें भी डर रहता है। यहाँ हम लोगों ने यहाँ पर सामने देखा है, आंखों देखा हाल की एक एक्सीडेंट हुआ था उस दिन, और उस बच्चे को हम ही उठाकर यहाँ तक हॉस्पिटल तक लेकर गए। सेकेंड ऑप्शन है कि यहाँ पर हॉस्पिटल है, वो मैटरनिटी हॉस्पिटल भी है और हड्डी का भी डॉक्टर है। मैटरनिटी हॉस्पिटल में अगर कोई प्रेग्नेंट वुमन भी आती है तो उसे भी इतने गड्ढों के बाद में हॉस्पिटल में लाया जाता है। रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार सिटी न्यूजने शहर अभियंता सदार यांची भेट घेतली असता त्यांनी प्रमोद इंगोले हे संबंधित इंजिनियर असल्याचं सांगितलंय। निलेश चौरसिया हे रस्ता बांधकामाचे ठेकेदार आहेत। महापालिका पैसे देत नाही म्हणून ठेकेदार म्हणतात काम होत नाही। इंजिनियर एकमेकांवर याची जबाबदारी ढकलत आहेत। शारदानगर परिसरातील स्वच्छतेबद्दल मनपा अतिरिक्त आयुक्त शेटे यांच्याशी संपर्क साधला असता नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलंय। शहरातील ज्या नाल्या आहेत, गटरीमध्ये पाणी साचलेले, ते सुद्धा वेळोवेळी साफसफाई केली जात आहे। तरी सुद्धा काही भागामध्ये साफसफाई होत नसेल तर अशी प्रकारची तक्रार करण्याकरता महापालिकेने आता स्वच्छता ॲप तयार केलेला आहे, ते लवकरच कार्यान्वित होत आहे। तसेच महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार यावर काही नागरिकांनी तक्रारी केली आहे, त्यासुद्धा तातडीनं निराकरण करण्याची कार्यवाही होत आहे। कोणतीही तक्रार आपण केल्यानंतर 72 तासात जर ती निराकरण संबंधित स्वच्छता निरीक्षक यांनी केली नाही तर त्यांच्यावर दंडनीय कारवाई सुद्धा करण्यात आता विल्हेवाट लावण्याकरता ओला कचरा सुका कचरा वेगळा वर्गीकरण करून 2 डस्टबिनमध्ये ठेवावा आणि महापालिकेची घंटागाडी आल्यानंतर त्या घंटागाडीतच कचरा देण्यात यावा। इथे तसा कुठेही कचरा टाकू नये आणि असा कचरा नागरिक सुद्धा टाकल्याची निदर्शनास आल्यास त्यांच्यावर सुद्धा दंडनीय कारवाई करण्यात येईल। तसेच शहरामध्ये आता थंडीचे दिवस असल्यामुळे काही ठिकाणी नागरिक कचरा पेटून देताना दिसतात। मनपाच्या अॅप्सवर तक्रारी आल्यास 72 तासात स्वच्छता होणं अनिवार्य आहे, अन्यथा एसआयवर कारवाई होणार आहे। परंतु त्यासाठी नागरिकांनी पुढे येणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज। विविध मागण्यांसाठी स्वच्छता व आरोग्य विकास समितीच्या वतीनं साखळी उपोषण करण्यात येत आहे। 26 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबर दरम्यान हे साखळी उपोषण सुरू आहे। स्वच्छता व आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आहे। स्वच्छता व आरोग्य विकास समितीनं 26/11 पासून राजकमल चौक येथे साखळी उपोषण सुरू केलं आहे। करोड रुपये खर्च करून 20 वर्ष उलटून गेलेल्या भुयारी गटर योजनेची सुरुवात लवकरात लवकर व्हावी, अंबादेवी परिसराचं सौंदर्यीकरण व्हावं, नेहमीप्रमाणे सर्वत्र आढळणारे कचऱ्याचे ढीग व तुडुंब भरलेल्या नाल्यांची सफाई किमान सप्ताहातून 2 वेळा तरी व्हावी, जी मैनोनगंती होत नाही। त्यामुळे स्वच्छता आरोग्य जी आजची गरज आहे ती पूर्ण होईल व खऱ्या अर्थाने कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या कार्याला गती मिळेल असं समितीचं म्हणणं आहे। आपल्या मागण्यांसाठी समिती 4 डिसेंबरपर्यंत उपोषण करते आहे। नाला है, इसका सौंदर्यीकरण होना चाहिए। अम्बा देवी मंदिर के पास का जो पुल है उसके नीचे बहुत सारा कीचड़ है, बहुत सारी घान है, वो सब दुरुस्त हो जाना चाहिए। और अमरावती को संत नामदेव महाराज के नाम से मराठी विद्यापीठ की स्थापना होनी चाहिए, ये हमारी प्रमुख डिमांड है। उसी प्रकार अमरावती शहर में जो गटारी योजना है उसका कार्यान्वयन नहीं हो रहा है, उसका भी तेजी से। बॉर्डर सिक्युरिटी फोर्स फर्स्ट लाईन डिफेन्सचा 51वा स्थापना दिन साजरा करण्यात आला। बीएसएफ एक्स सर्व्हिसमन वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। बीएसएफ एक्स सर्व्हिसमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने राजकमल चौकात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। बॉर्डर सिक्युरिटी फोर्स फर्स्ट लाईन डिफेन्सच्या 51व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला माजी आमदार जगदीश गुप्ता उपस्थित होते। जगदीश गुप्ता यांनी बीएसएफ संदर्भात मार्गदर्शन केलं। साधारण प्रथा ऐसी रहती है कि जब आदमी पद पर रहे, आमदार रहे, मंत्री रहे, तब अनेक लोग उसे बुलाते हैं, परंतु मैं किसी पद पर न रहते हुए भी फिर से एक बार, पिछले वर्ष भी आपने मुझे सम्मानित किया, इस बार फिर से सम्मानित किया, उसके लिए मैं आपकी संगठन के प्रति कृतज्ञता व्यक्त करता हूं। बीएसएफ का कार्य, इसके बारे में आज ज्यादा जानकारी देने की आवश्यकता इसलिए नहीं है कि हर एक के घर में टीवी चैनल के माध्यम से
बीएसएफ का कर्तृत्व क्या है, बीएसएफ किस प्रकार इस राष्ट्र को सुरक्षित बनाए हुए हैं, किस प्रकार बीएसएफ के जवान अपनी छाती आगे कर हम सबको सुरक्षित रख रहे हैं, इसकी जानकारी हिंदुस्तान के प्रत्येक नागरिक को है। अमरावती के भी बहुत सारे जवान इस कार्य में लगे हुए हैं, इसका मुझे अभिमान है। बीएसएफमध्ये अमरावतीच्या महिला कर्मचारी आहेत, त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार कार्यक्रमात करण्यात आला। कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय विभागीय कराटे क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। गुरुवारी या स्पर्धांचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। विभागीय क्रीडा संकुल येथे 1 व 2 डिसेंबर दरम्यान 2 दिवसीय विभागीय कराटे क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। गुरुवारी या स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं। क्रीडा अधिकारी घटाळे एकनाथपुरे, अॅडव्होकेट सुधीर ताडे यांनी उद्घाटन केलं व स्पर्धेला प्रारंभ झाला। क्रीडाप्रेमी व खेळाडू यावेळी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यात दारूची विक्री बंद करण्याची मागणी भीमक्रांती नवयुवक सामाजिक संघटनेनं केली आहे। या संदर्भात संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 61वा महापरिनिर्वाण दिन येत्या 6 डिसेंबरला आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात दारूची विक्री बंद ठेवण्याची मागणी भीमक्रांती नवयुवक सामाजिक संघटनेनं केली आहे। जिल्हाभरात कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यानिमित्त दारूबंदीची विनंती संघटनेनं केली आहे। 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। त्यानिमित्त पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण अमरावती शहरामध्ये दारूबंदी झाली पाहिजे। सकाळी 6 पासून तर संध्याकाळी 12 पर्यंत पूर्ण वाईन शॉप, देशी दारूचे दुकान, गावरानी दारूचे दुकान हे पूर्ण मोठ्या प्रमाणात बंद झाले पाहिजे। जसे महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी पूर्ण ड्राय डे असतो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी किंवा पुण्यतिथीच्या दिवशी पूर्ण ड्राय डे असतो आणि सर्व महापुरुषांच्या जसं सर्वांच्या जयंती निमित्त पूर्ण ड्राय डे असतो, तसंच आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आम्हाला पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण शहरामध्ये आम्हाला दारूबंदी दुकाने पूर्ण ड्राय डे किंवा दुकान पूर्ण बंद ठेवण्यात यावे, अशी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन मार्फत मागणी केलेली आहे। जर ते आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर 7 डिसेंबरला आम्ही भीमक्रांती नवयुवक सामाजिक संघटनेच्या मार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। शिवाजी शिक्षण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं संविधान प्रबोधन यात्रेचं स्वागत करण्यात आलं। संविधान बांधिलकी महोत्सवाचा एक भाग म्हणून 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान अनिस्ता युवा विभाग संविधान प्रबोधन फेरी राबवतोय। या अंतर्गत निघालेल्या प्रबोधन यात्रेचं स्वागत व सहभागींचा सत्कार करण्यात आला। शिवाजी शिक्षण महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान प्रबोधन यात्रेत सहभागींचे स्वागत व सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला। प्राचार्य डॉक्टर वनिता काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुधीर महाजन, प्राचार्य डॉक्टर मधुकर आमले हे होते। संविधान बांधिलकी महोत्सवाचा एक भाग म्हणून 26 नोव्हेंबर संविधान दिन ते 6 डिसेंबर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत अनिस्ता युवा विभाग संविधान प्रबोधन फेरी राबवत आहे। या अभियानाची सुरुवात नागपूर येथील दीक्षाभूमी येथून झाली, तर रॅलीचं समापन डॉक्टर आंबेडकरांचे जन्मगाव मध्य प्रदेशातील महू येथे केली जाते आहे। या अंतर्गत निघालेल्या प्रबोधन यात्रेचं स्वागत व सहभागींचा सत्कार करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्तानं अनिसच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर संविधान प्रबोधन रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही रॅली अमरावतीमध्ये आलेली असून या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रसार करणे, संविधानातील जीवनमूल्यांचा प्रसार करणे आणि एक जनजागरण आणि समाज प्रबोधन असा विविध अंगी कार्यक्रमाचं आयोजन अमरावतीत करण्यात आलेलं आहे। या अमरावती इंद्रपुरी नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यासाठी खुले व्हावे म्हणून आंदोलन केलं होतं, सत्याग्रह केला होता। त्या इतिहासाला
उजाळा देण्याचं काम देखील या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. अमरावतीमध्ये महाराष्ट्रातील अनिच्छे कार्यकर्ते आलेले आहेत आणि ते यात्रेदरम्यान सातत्यानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन अनिच्छा प्रचार प्रसार करत आहेत आणि संविधानाचं देखील त्या माध्यमातून लोकांचे मन विचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विकास जानराव उईकेचं नांदगाव खंडेश्वर येथे स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी आदिवासी युवा क्रांती दलाने केली आहे. भारत मातेच्या सुपुत्राचं बलिदान सदैव स्मरणात राहावं यासाठी स्मारक उभारण्याची मागणी आदिवासी युवा क्रांती दलाने केली आहे. जम्मू काश्मीर येथील उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विकास जानराव उईके या भारतीय सैनिकाचं स्मारक नांदगाव खंडेश्वर त्याच्या जन्मगावी व्हावं अशी मागणी आदिवासी युवा क्रांती दलानं केली आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीर जवानाच्या चेहऱ्यावर मृत्यूनंतरही समाधानाचं स्मित होतं. त्यानं दिलेलं बलिदान सदैव स्मरणात राहावं यासाठी ही मागणी आहे. शहीद विकासराव पंजाबराव विखे हे जे उरी हल्ल्यात शहीद झालेले आहे, त्यांचा पुतळा नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी व्हावा यासाठी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना एक निवेदन देत आहे. आणि ते आमच्या आदिवासी समाजाचे असताना त्यांचा शहीद स्मारक तिथं नांदगाव खंडेश्वरमध्ये करण्यात यावं. ग्रामीण आदिवासी नक्षलग्रस्त व कुपोषणग्रस्त भागात बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गेल्या 25 वर्षांपासून सेवा देत आहेत. अमरावती जिल्ह्यात 72 अस्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिकारी आहेत, तर 56 स्थायी बीएमएस वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. परंतु या अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्याकरता आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद संघटनेनं केला आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. स्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट ब व जिल्हा आयुष अधिकारी यांना पूर्व लक्ष प्रभावाने वैद्यकीय अधिकारी गट अ संवर्गात समावेशित करावं. बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती द्यावी. अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांना आर्थिक लाभ व अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी आदी विविध मागण्या महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद संघटनेच्या आहेत. गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित अशा मागण्या आहेत. जिल्हा परिषदेमधून जे राज्य शासनावर समावेशित झालेले प्रस्थापित झालेले वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांना अद्यापही गट अ श्रेणी मंजूर करण्यात आलेली नाही. ते 10 वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गट अ पदावर कार्यरत आहेत, तरी सुद्धा ती श्रेणी त्यांना मिळालेली नाही. आणि दुसरं म्हणजे काही वैद्यकीय अधिकारी जे आहेत अस्थायी आहेत, ते गेल्या 10-12 वर्षापासून अस्थायी पदावर कार्य करत आहे, त्यांना कायम करण्यात आलेलं नाही. त्यांना कायम करण्यात यावं. त्यांना कायम न केल्यामुळे बऱ्याचशा समस्या उद्भवत आहेत. या वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी जवळजवळ 14 वैद्यकीय अधिकारी राज्यामधले हे मृत्युमुखी पडलेले आहे काम करत असताना. त्यापैकी 4 आपल्या जिल्ह्यातले आहेत. मेळघाटातले 2 आहेत. हे वैद्यकीय अधिकारी दुर्गम, आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये कार्यरत सेवारत असूनही त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळत नाही आहे. जसं जर पाहिलं तर प्रत्येक कर्मचारी, कुठलाही कर्मचारी असो, तो शिक्षण सेवक असो की कुठलाही कर्मचारी असो, 3 वर्ष त्या पदावर जर कार्य करत असेल तर त्याला कायम करण्यात येत असते. आणि आरोग्य विभागात मात्र याची दखल, या नियमाची दखल घेण्यात आलेली नाही. या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय. आणि ह्या एमबीबीएस डॉक्टरांना आमच्याबद्दल कुठल्याही प्रकारची आस्था नसल्यामुळे शासन निर्णय होऊनही, मंत्रिमंडळात निर्णय होऊनही त्याचं अनुपालन होत नाही, असं कित्येकदा झालेलं आहे. त्यामुळे शासनाला आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आमचं नम्र निवेदन आहे की त्यांनी स्वतः या गोष्टीची दखल घ्यावी. आणि शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे आहेत. या अंतर्गत शहरातही कारवाई झालेली आहे. या मुद्द्यांवर पोलीस आयुक्त मंडलिक व मनपा आयुक्त हेमंत पवार यांची महानगरपालिकेत गुप्त बैठक झाली. भारताचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय. कलावंतांचं कार्य, जन्म, थोर व्यक्तींचे जन्म, देश विदेशात घडलेल्या महत्वपूर्ण घटना यांची नोंद इतिहासाच्या पानात झाली आहे. बघूया आजचा इतिहास काय सांगतो ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. इतिहास के पन्नों में 1 दिसंबर 1929 को देशभक्त नेताजी सुभाष चंद्र बोस का अमरावती में आगमन हुआ.
सन 1963 में नागालैंड भारत का 16वां राष्ट्र बना। सन 1965 में सीमा सुरक्षा बल अस्तित्व में आया। 1 दिसंबर 1984 को 5 करोड़ की संपत्ति की तपोवन संस्था दाजी साहब पटवर्धन ने शासन को सुपुर्द की। सन 1989 विश्वनाथ प्रताप सिंह भारत के प्रधानमंत्री नियुक्त हुए। सन 1990 श्रीमती विजया लक्ष्मी पंडित का निधन हुआ। सन 1991 लोकसभा की कार्रवाई का दूरदर्शन पर प्रसारण आरंभ किया गया। सन 1993 वैश्विक एड्स दिवस मनाने की शुरुआत हुई। सन 1995 गुजरात का सोमनाथ मंदिर राष्ट्रपति डॉक्टर शर्मा द्वारा राष्ट्र को समर्पित किया गया। सन 1999 बीबीसी द्वारा किए गए सर्वेक्षण के अनुसार इंदिरा गांधी सहस्त्र शताब्दी महिला घोषित की गई। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। गुरुवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 16 डिग्री सेल्सिअस। शुक्रवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 17 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्ची रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।